नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती दूत या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाईल. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. परंतु ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना ई-KYC करणे अनिवार्य आहे. ई-KYC करण्यासाठी लाडक्या बहिणी खूप प्रयत्न करत आहेत, परंतु पोर्टलवरती अनेक प्रॉब्लेम येत असल्यामुळे लाडक्या बहिणींना ई-KYC करण्यासाठी खूप अडचणी निर्माण होत आहेत. ई-KYC करत असताना लाडक्या बहिणींना अनेक असे एरर येत आहेत. सर्वात प्रथम जास्त प्रमाणात जो एरर येत आहे तो म्हणजे अनेबल टू सेंड OTP. लाडक्या बहिणींना ई-KYC करत असताना OTP सेंड होत नाही आहे. त्यानंतर सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही, या पद्धतीचा देखील एरर येत आहे. यानंतर हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही. त्यानंतर वी आर एक्सपायरिंग हाय ट्रॉफिक, प्लीज ट्राय अगेन लेटर, या पद्धतीचे एरर ई-KYC करत असताना पोर्टलवरती मोठ्या प्रमाणात येत आहेत व लाडक्या बहिणींना ई-KYC करण्यासाठी खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब शासनाच्या निदर्शनास आलेली आहे व लाडकी बहीण योजनेच्या ई-KYC करण्यासाठी खूप अडचणी येत आहेत, हे शासनाच्या निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी आपल्या ट्विटरवरती ट्विट करून माहिती दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ई-KYC करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आलेली आहे. महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई-KYC प्रक्रिया अधिक सुलभ व सुखकर होणार, याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वासित करत आहे. अशा प्रकारची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जास्त काळजी करण्याची गरज नाही. ई-KYC करत असताना ज्या अडचणी येत आहेत या शासनाच्या निदर्शनास आलेल्या आहेत. लवकरच शासनाकडून याच्यावरती तोडगा काढण्यात येईल व ई-KYCचे जे पोर्टल आहे ते व्यवस्थित सुरळीत होईल. त्यामुळे ई-KYC करत असताना पोर्टल व्यवस्थित सुरू असलेल्या वेळेमध्येच ई-KYC करून घेणे गरजेचे आहे. पोर्टल व्यवस्थित व सुरळीत झाल्यानंतर आपल्या चॅनलवरची त्याची सविस्तर माहिती देण्यात येईल. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. चला तर मग भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन अपडेट घेऊन.